चला जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी युट्यूब चॅनलमध्ये। चला विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आता 12वीची परीक्षा चालू आहे आणि 12वीची परीक्षा चालू असताना आता की कॉमर्सचे असतील, सायन्सचे असतील, आर्ट्सचे असतील, तीनही फॅकल्टीचे बघा मित्रांनो पेपर टाकण्याचं सध्या काम चालू आहे। आयएमपी क्वेश्चन देण्याचं काम चालू आहे। आता यातच बघा मित्रांनो, आर्ट्सचे जे विद्यार्थी त्यांनी राज्यशास्त्राचा ऑलरेडी मी एक पेपर टाकलेला, जुना पीआयक्यू पेपर टाकून दिलेला आहे। त्यातच त्यांनी सांगितलं की सर आम्हाला अजूनही आयएमपी क्वेश्चन द्या। तर मित्रांनो लक्षात घ्या, आता आपण अजून एक जुना क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून घेणार आहे। या क्वेश्चन पेपर मध्ये 100% सांगतो तुम्हाला का जास्तीत जास्त आयएमपी क्वेश्चन आहे। मागचा व्हिडिओ पण बघून घ्या आणि हाही व्हिडिओ बघून घ्या। दोन्ही व्हिडिओ मध्ये जर तुम्ही कॉम्बिनेशन केलं आणि दिलेले क्वेश्चन जर तुम्ही क्वेश्चन आन्सर लर्न करून गेले तर 100% सांगतो तुम्हाला जास्तीत जास्त पूर्ण मार्क मिळतील। ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करते। त्यापूर्वी जर पुढील व्हिडिओ पाहिजे असेल तर एकदा लक्षात घ्या, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। काही विद्यार्थी म्हणतात का व्हिडिओ बनवताना मेहनत घ्या, ऑफकोर्स मेहनत घ्यावीच लागते। लक्षात घ्या, लॉंग आन्सर तुम्हालाच पाठांतर करावं लागणार आहे। ठीक आहे ना, क्वेश्चन पेपर लक्षात घ्या, ज्या जुन्या क्वेश्चन पेपर असतात ते सॉल्व्ह करायचं काम चालेल। काही जण म्हणतात का ही क्वेश्चन पेपर आहे, ते क्वेश्चन पेपर आहे ना, जुन्या क्वेश्चन पेपर एकदा तुम्ही ओपन करा, त्या बघून घ्या कशा प्रकारे प्रश्न येतात, कोणकोणते प्रश्न रिपीट झाले हे बघून घ्या। ठीक आहे, म्हणून आता जुन्या क्वेश्चन पेपर पैकी आपण अजून एक क्वेश्चन पेपर बघणार आहे, ज्यातील काही क्वेश्चन असे आहेत का इच अँड एव्हरी क्वेश्चन, म्हणजे प्रत्येक क्वेश्चन असा आहे का तो महत्वाचा आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून आयएमपी तो परीक्षेला येऊ शकतो। ठीक आहे, चला विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्टली आता मी व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आता आपण बघतोय बोर्ड परीक्षा राज्यशास्त्राची, बरोबर आहे। कोणाची? एचएससी म्हणजे कितवीची? 12वीची आपण बघतोय मराठी मीडियम साठी। ठीक आहे, बघा आता मित्रांनो, डायरेक्टली पहिल्या क्वेश्चन कडे जाऊया। आता बघा, लक्षात घ्या, उत्तर मी इथं डायरेक्टली सोडून घेतलेली आहे ती, कारण व्हिडिओ हा लॉंग होईल म्हणून। ठीक आहे, बघा पहिला प्रश्न तुम्हाला असतो का कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, म्हणजे काय? रिकाम्या जागा भरा। ठीक आहे ना, चला पहिला बघा, आज युरोपीय संघातील डॅश डॅश देश शेंगेन प्रदेशाचा भाग आहे। काय? का युरोपीय संघातील डॅश डॅश देश शेंगेन प्रदेशाचा एक भाग आहे। आता शेंगेन प्रदेशामध्ये किती युरोपीय संघ होते? तर त्याचं उत्तर आहे बघा मित्रांनो 22। किती असणार आहे? पर्याय क्रमांक 2 22 त्याचं योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा मित्रांनो, खाजगी व सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला डॅश डॅश अर्थव्यवस्था असे म्हटलं जातं। टिंब टिंब अर्थव्यवस्था असे म्हटलं जातं। कशाला? खाजगी व सार्वजनिक उद्योग समाविष्ट होणाऱ्या अर्थव्यवस्थेला त्याला मिश्र असे म्हणतात, मिक्स। त्याला काय म्हणतात? मिश्र अर्थव्यवस्था असे म्हटलं जातं। पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा, संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना या वर्षी केली। कधी केली होती? तर 1983 साली। कधी केली? तर 1983 साली। पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे। पुढे बघा, आज नियोजन आयोगाची जागा डॅश डॅश आयोगाने घेतली आहे। कोणत्या आयोगाने घेतली आहे? तर नियोजन जे आयोग आहे त्याची जागा ही नीती आयोगाने घेतली। कोणत्या आयोगाने घेतली आहे? तर नीती आयोगाने। पर्याय क्रमांक 4। पुढे बघा, ब्रिक्स संघटनेत 2010 साली डॅश डॅश या देशाचा समावेश झाला। कोणत्या देशाचा झाला? तर मित्रांनो दक्षिण आफ्रिका, साऊथ आफ्रिका या देशाचा समावेश झाला। ठीक आहे, चला पुढे बघूया। आता या रिकाम्या जागा झाल्या, पुढचा आता एक एक पॅटर्न नुसार आपण बरोबर ऑटोमॅटिकली पुढे जाणार आहे। पुढे बघा मित्रांनो, खालील प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा, म्हणजे काय? अगोदर चुकीची जोडी तुम्हाला ओळखायची आणि ओळखल्यानंतर काय चुकीचं त्या जोडीमध्ये ते तुम्हाला दुरुस्त करून लिहायचंय। चलो बघा, पहिला दिला बघा, चीन व भारताचा वाढता प्रभाव बहुध्रुवीय व्यवस्थेचा उदय, हे बरोबर आहे। बरोबर आहे। पुढे बघा, वांशिक राष्ट्रवाद सोय निर्णयाचे तत्व, हेही बरोबर आहे। युरोपीय संघातील युरोपीय संघातील चलन इथं दिले तुम्हाला डॉलर। काय दिलंय? डॉलर। तर डॉलर असतो का? तिथं नसतो, म्हणजे हे काय? हे रॉंग दिलेले क, आणि याचं उत्तर असणार आहे युरो। कुठं असणार आहे? युरो। अमेरिकेमध्ये डॉलर चालतो आणि लक्षात घ्या युरोपमध्ये काय चालतो? तर युरो हे चालतं। बरोबर आहे, जसं की आपल्याकडे रुपया चालतो। ठीक आहे, पुढे बघा, भारतात प्रौढ मताधिकार दिले तुम्हाला 20 वर्ष। नाही हे चुकीचं आहे ना। आपल्याला माहिती आहे ना का जो प्रौढ मताधिकार आहे म्हणजे मतदानाचा अधिकार कधी आपल्याला 18 वर्ष पूर्ण झाले। कधी आपल्याकडे 18 वर्ष, म्हणजे 20 वर्ष जागी लिहायचं तुम्हाला 18 वर्ष। पुढे बघा, बाकीचं तर एक भेटलं म्हणजे बाकीचं बरोबरच असणार आहे। पुढे बघा, तिसरा बघूया, कामगार संघटना दिली, जन्म मृत्यूचा दाखला आणि आंतरराष्ट्रीय संस्था। आता कामगार संघटना म्हणजे काय? राजकीय संस्था आहे का? नाहीये, नाही।
कामगार संघटना एखादी राजकीय संस्था असते का नसते? ही असते सामाजिक संस्था. काय असते? सामाजिक संस्था. म्हणजे पर्याय क्रमांक अ हा जो दिलेला आहे पर्याय हा चुकीचा आहे. आणि बाकीच्या जन्म मृत्यूचा दाखला देणे ही प्रशासकीय यंत्रणा बरोबर आहे. ठीक आहे ना. एखादा जन्म झाला किंवा मृत्यू झाला तर हे प्रशासकीय यंत्रणा तुम्हाला जे काही प्रशासकीय अधिकारी असतील जसे की ग्रामपंचायत पासून हे तुम्हाला त्याची नोंद करतात, मग त्याचा दाखला देतात. पुढे बघा आंतरराष्ट्रीय संस्था आशियाई विकास बँक. बरोबर आहे. आशियाई विकास बँक म्हणजे काय? याच्यात अ हे चुकीचं आहे. का कामगार संघटना ही राजकीय संस्था नाही, ती काय असते तर सामाजिक संस्था असते. ओके चलो पुढे बघा, लक्षात घ्या आणि स्क्रीनशॉट काढत चालला किंवा तुम्ही टिक मार्क करून घ्या किंवा डायरेक्टली पाठांतर करून घ्या, काय अडचण नाही. पुढचे क्वेश्चन काय असणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. ठीक आहे. बघा दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तुम्हाला काय करायचे? विधाने पूर्ण करायचे. म्हणजे काय? लक्षात घ्या लिहिताना हे पूर्ण तुम्ही लिहून घ्यायचं. जो काही तुमचा प्रश्न दिला असेल तो पूर्ण लिहून घ्यायचा आणि त्याच्यानंतर जे काही उत्तर असेल त्याला जॉईन करून पुढे लिहायचं. ओके. बघा आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधात वाढ झाली कारण जागतिकीकरणाचा प्रसार. कशामुळे झाला? जागतिकीकरणाचा प्रसार हा जास्त झाला म्हणून काय झालं तर आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंधात वाढ झाली. पुढे बघा दुसरा, भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. काय? भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. का आली? कारण जनतेचे राहणीमान सुधारावे किंवा त्याच्यामध्ये सर्वांचा विकास घडून आणावा या सर्व कारणांचा विचार करून काय का भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे. पुढे बघा युनिलिव्हर ही एक ट्रान्सनॅशनल कंपनी आहे. काय? युनिलिव्हर ही एक ट्रान्सनॅशनल कंपनी आहे कारण ती कोणत्याही एका राष्ट्राला बांधील नाही. काय? का ती एका कोणत्याही राष्ट्राला बांधील नाही. म्हणजे काय? स्पेसिफिक एखाद्या कुठल्याही राष्ट्रामध्ये किंवा स्पेसिफिक एखाद्या कुठल्याही देशामध्ये ती नाहीये. ठीक आहे. पुढे बघा 4 नंबर, प्रादेशिक वादाचा विकास झाला कारण बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली. बरं पर्याय बघा, रशियाचे विभाजन झाले, काय याचा संबंध नाही. अमेरिकेचे वर्चस्व संपुष्टात आले, याचाही संबंध नाही. बहुध्रुवीय जागतिक व्यवस्था अस्तित्वात आली म्हणून प्रादेशिक वादाचा विकास येथे सुरू झाला. ओके चला पुढे बघूया. पुढे बघा मित्रांनो, लक्षात घ्या एक व्हिडिओ बनवायला खूप टाइम लागतो आणि खूप मेहनत लागते. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि खरंच ज्या विद्यार्थ्यांना वाटते का याचा फायदा होणार आहे त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच या क्वेश्चन पेपर तुम्ही काय करा, जो सांगणार आहे ते लर्न करून घ्या, पाठांतर करून घ्या, लिहून घ्या, वहीत काढा किंवा टिक मार्क करून घ्या. पण मी 100% सांगतो याच्यातील तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणारच. परीक्षेला खूप सारा फायदा होणार. त्याच्यामुळे बाकीच्यांनी मोकार काय वायफाट बोलू नका. ठीक आहे ना. सगळ्यात पहिले व्हिडिओ नीट बघा. काय म्हणतात का अक्षर कळत नाही तर याची क्वालिटी वाढवा. लक्षात घ्या काय क्वालिटी तुम्ही 360 प्लस करा किंवा 480 पी करा म्हणजे तुम्हाला याचे काय का क्वालिटी पूर्ण हे अक्षर सुटसुटीत तुम्हाला दिसतील. 144 ला नीट क्लिअर दिसत नाही. चलो बघा दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा. एखादी तुम्हाला जो काही संकल्पना असेल किंवा एखादा स्पेसिफिक वर्ड असेल तो तुम्हाला लिहायचा आहे. पहिला बघा दिलाय, जेव्हा एक देश इतर देशांवर लष्करी बळाच्या वापराशिवाय प्रभाव पाडतो. काय का एक देश इतर देशांवर लष्करी बळाच्या वापराशिवाय प्रभाव पाडतो तर त्याला म्हणतात सॉफ्ट पॉवर. याला काय म्हणतात तर सॉफ्ट पॉवर असे म्हटलं जातं. पुढे बघा जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियाणांचा विकास किंवा सिंचन पद्धतीचा विस्तार करणे. म्हणजे काय ज्या अशा काही बिया असतात म्हणजे जसं बिया म्हणजे काय का असं काही पीक असतं का त्याचं उत्पन्न जास्त मिळतं. बरोबर आहे. आणि काय सिंचन पद्धत बरोबर आहे याचा वापर करणे याला म्हणतात तर हरित क्रांती. याला काय म्हणतात तर हरित क्रांती असं म्हटलं जातं. पुढे बघा शासकीय खात्यातील अधिकाऱ्यांच्या विरोधातील तक्रारीची चौकशी करणारी व्यक्ती म्हणजे जे काही शासकीय खातं असेल किंवा एखादं गव्हर्नमेंटचं ऑफिस म्हणतो आपण तिथं जे लोक असतील अधिकारी असतील त्यांच्या विरोधामध्ये आलेली तक्रार असेल त्यांच्यासोबत काय असं भानगडी झाली असेल त्यांचे मॅटर कुठाने झाले असेल त्या कुठाण्याविरोधात चौकशी करणारा व्यक्ती हा कोण असतो तर तो लोकपाल किंवा लोकायुक्त असतो. कोण असतो तो लोकपाल किंवा लोकायुक्त असतो. पुढे बघा जगातील 4 नंबरचं जगातील इतर देशांची संबंध प्रस्थापित करणे. काय जगातील इतर देशांशी संबंध प्रस्थापित करणे हे कोणतं धोरण आहे तर परराष्ट्र धोरण आहे. कोणते मित्रांनो लक्षात घ्या परराष्ट्र धोरण आहे. पुढे बघा गटात न बसणारा शब्द ओळखायचा आणि डायरेक्टली तुम्हाला लिहायचे. बघा लाल बहादूर शास्त्री दिले, नरेंद्र मोदी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अटल बिहारी वाजपेयी. तर याचं योग्य उत्तर मित्रांनो
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. पुढे बघा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, आशियाई विकास बँक, जागतिक बँक आणि महाराष्ट्र बँक. आता ह्या सगळ्या आलेल्या ज्या बँका आहेत बघा, आंतरराष्ट्रीय, आशियाई बँक आणि जागतिक, या सगळ्या जागतिक स्तरावरच्या बँका आहेत आणि महाराष्ट्र बँक आहे तर फक्त आपल्या एका राज्यासाठी मर्यादित आहे, म्हणून ही महाराष्ट्र बँक याचा वेगळा आहे. पुढे बघा, हवामान बदल, जंगलतोड, प्रदूषण आणि राजकीय पक्ष. बरोबर, हे सगळे निसर्गाची घटित आहे आणि हा राजकीय पक्ष वेगळे. ऑलरेडी आता सध्या चालू आहे का राजकीय पक्ष लोकांचे इकडून तिकडून खाऊ, इकडून तिकडून जुगाड करून फार प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना परवानगी देते, जंगल तोड करून राहिले, हवामानात त्यांच्यामुळे बदल होऊ राहिलाय. खरं तर हेच कारण यांच्यामुळे व्हायचा, पण आपल्याला याच्यामध्ये काय राजकीय पक्ष हे वेगळा याच्यात. ठीक आहे. पुढे बघा, 7 सदस्य राष्ट्र, भारत, नेपाळ, श्रीलंका. चीन आहे का? चीन नाहीये, म्हणून चीन याचं योग्य उत्तर असणार. ठीक आहे, चीन आहे का? नाहीये. चला पुढे बघूया, चायना. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. संयुक्त राष्ट्रांद्वारा आयोजित पर्यावरण विषयक परिषदा, कोणकोणत्या परिषदा कुठं होत्या? तर 2002 ला जोहान्सबर्ग इथं होते. बरोबर आहे, जोहान्सबर्ग येथे होते. नंतर 2012 ला रिओ येथे होते. नंतर 1972 साली स्टॉकहोम येथे झाले. कुठे झाली? तर 1972 साली स्टॉकहोमला आणि 1992 साली रिओ दो जेनेरिया इथे झाली. बरोबर, रिओ दो जेनेरिया इथं ह्या पर्यावरणाविषयी काय परिषदा घडल्या होत्या. 2002 जोहान्सबर्ग, रिओ, स्टॉकहोम आणि रिओ द जेनेरिया. ठीक आहे, लक्षात ठेवा. ओके. पुढे बघा मित्रांनो, स्क्रीनशॉट काढून घ्या, वाटलं असं बघून घ्या, टिक मार्क करा. तुम्हाला सांगितलंय का स्टार्टिंगला पुस्तक वगैरे काहीतरी तुमच्या सोबत राहू द्या, त्याच्यामुळे टिक मार्क करा किंवा डायरेक्टली उत्तर पाठ केले तरी चालेल, स्क्रीनशॉट काढला तरी चालेल. ठीक आहे. पुढे बघा, खाली नकाशाचे निरीक्षण करून पुढे उत्तर लिहा. खूप IMP याच्यापैकी अजून एक मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, तो किंवा हा दोघांपैकी एक 100% येणार, त्याच्यामुळे तोही व्हिडिओ बघून घ्या. ठीक आहे, ज्यांनी बघितलं त्यांचा काय प्रॉब्लेम नाही, ज्यांनी बघितला नसेल त्यांनीही तो व्हिडिओ बघून घ्या. ओके, चलो बघा, युरोझोन राष्ट्र दिले, युरोपियन युनियन मधील युरोझोनचे सदस्य दाखवले आणि युरोझोन मध्ये सहभागी नसलेले युरोपियन युनियनचे सदस्य तुम्हाला अशा प्रकारे दाखवलेले. आता पहिला क्वेश्चन काय दिलाय बघा, हा मॅप दिलाय आपल्याला, नकाशा दिलाय बघा. इकडे दिसतंय जर्मनी, पोलंड, डेन्मार्क, नॉर्वे वगैरे. बघा इथं कलरिंग वगैरे केलेलं काय. ठीक आहे. बघा, युरोपियन युनियन मधील युरोझोनचे सदस्य असलेल्या कोणत्याही 3 देशांची नावे. बघा, युरोपियन युनियन मधील युरोझोनचे. बरोबर आहे. आता कोणते 3 नाव आपण लिहू शकतो बघा, फ्रान्स घेऊ शकतो. हा इकडे फ्रान्स तुम्हाला दिसतोय, जर्मनी दिसते, स्पेन दिसते. बरोबर आहे. नंतर काय पुढे बघा, का युरोझोन मध्ये सहभागी नसलेल्या युरोपियन युनियनच्या कोणत्याही 2 देशांची नावे. सहभागी नसलेल्या बघा, हे डार्क करून दिलेले आहे. बरोबर नाही, जास्त काळं केलं, डार्क नसलेलं. मग डार्क बघा, इथं स्वीडन दिसतोय, पोलंड दिसतोय का आपल्याला, रोमानिया वगैरे, हे जास्त डार्क करून दिलेले. ठीक आहे, हे त्याची नावं असणार. ओके, कोणतेही 2 सांगितले तुम्ही, 2 लिहा, 3 लिहा, काही अडचण नाही, फक्त नीट निरीक्षण करा. चला पुढे बघा, खालील विधाने बरोबर की चूक ते सहकारणासह लिहायचे. तुम्हाला काय सहकारणासह तुम्हाला त्याची उदाहरण लिहायची. पटापट स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या प्रश्नांचं पाठांतराला लगेच सुरुवात करून द्यायची. ओके, चला पहिला बघा, 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्णकाळ म्हणतात. चूक आहे. कधी म्हणतात तर सुवर्णकाळ कधी होता का मानवतावादी हस्तक्षेपाचा, तर तो 1990 ला होता. बरोबर आहे. पुढे बघा, जागतिकीकरणाने बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना जाणली. बरोबर आहे. जागतिकीकरणामुळे काय झालं का बाजारपेठ हा अर्थव्यवस्थेला आला, म्हणजे बाहेरची लोक वगैरे येऊन बाजार करू लागले. बरोबर आहे. या सगळ्या त्याच्यातल्या गोष्टी म्हणतात. पुढे बघा, नियोजन आयोगाची तर ठीक आहे, नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी झाली. चूक काय तर राहणीमान आणि विकासात. लक्षात घ्या, कशासाठी झाली? कृषी विकासाला नाही. इतक्यात एक क्वेश्चन आपण बघितला, तर काय का लोकांचे राहणीमान सुधारावे किंवा त्यांच्या विकासाला चालना मिळावी, त्यांच्या विकासामध्ये बदल व्हावा, राहणीमान चेंजेस व्हावा, बदल व्हावा, म्हणून काय तर कृषी विकासाला नाही तर राहणीमान व विकास प्रोत्साहन देण्यासाठी झाली. पुढे बघा, सुशासनामध्ये नैसर्गिक संसाधनाचा कुशलतेने वापर केला तर यस, ऑफकोर्स याचा उपयोग केला जातो. पुढे बघा, भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मेस पोषक ठरली आहे. बरोबर आहे. काय राष्ट्रीय एकात्मेस पोषक ठरली. ठीक आहे. बघा मित्रांनो, लक्षात घ्या का व्हिडिओची क्वालिटी वाढवा,
पूर्णपणे क्वालिटी वाढवा 360 480 पर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे दिसणार, कारण एक एक क्वेश्चन तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पुढचे बघा चुकी बरोबर काय, आता 5वा, लोकायुक्त राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात चौकशी करू शकतात. बरोबर आहे. काय का जर काही प्रकरण वगैरे झालं तर ते काय करू शकतात, चौकशी करू शकतात. पुढे बघा राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाही आवश्यक आहे, याचं उत्तर देखील काय बरोबर आहे. तर लक्षात घ्या, याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्ही टिक मार्क करून घ्या आणि याची जे कारण आहे, जे सहकारण आहे, ते तुम्ही 2 ते 3 ओळीमध्ये पूर्णपणे लिहा. ओके, चला पुढे बघूया आता, कारण वेळ जातोय पूर्ण लिहायला, परत मग अजून व्हिडिओ पण आधीच लॉंग झालेला, परत जास्त लॉंग होईल. त्यापेक्षा जे काही क्वेश्चन आहे पटापट समोर बघा, वाचन पाठांतर करून लगेच जा. पुढे बघा, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा, कोणतेही 3. पहिला बघा, आर्थिक हित संबंध आणि व्यापारी गट, म्हणजे आर्थिक हित संबंध आणि व्यापारी गट यांच्यामध्ये काय संबंध आहे हे तुम्हाला स्पष्ट करायचं. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 3 करायचे, बरोबर आहे. मग भारत आणि आफ्रिका, सुशासन आणि ई प्रशासन, गॅट आणि जागतिक व्यापार संघटना, जागतिकीकरण आणि संस्कृती, अशा प्रकारे दिलेलं आहे. मग यापैकी तुम्हाला कोणतेही तिघांचा सहसंबंध स्पष्ट करायचं तुम्हाला. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या, टिक मार्क करा आणि जे काही उत्तर असेल पटापट लिहून घ्या. ठीक आहे, चला पाठांतराच्या मागला. आता शेवटचा बघा महत्वाचा क्वेश्चन आहे हा, खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा, कोणतेही 3. आता पहिला बघा, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. कालची क्वेश्चन पेपर बघितले आपण, त्याच्यामध्ये प्रश्न होता बरोबर आहे, लक्षात घ्या. म्हणून काही क्वेश्चन तुम्हाला असे असतात का ते वन्स अगेन रिपीट होतात, म्हणून लक्षात घ्या, जे सांगते फक्त ते करा. कालचा व्हिडिओ आणि हा व्हिडिओ मध्ये सगळे क्वेश्चन पाठांतर करा. मी 100% सांगतो का जास्तीत जास्त मार्क हे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळतील. ठीक आहे ना, बाकीच्यांनी विनाकारण हे करू नका. ठीक आहे ना, फक्त अभ्यासाच्या मागे लागा, जे क्वेश्चन दिले ते पाठांतर करा, तुम्हाला बरोबर मार्क मिळतील. पुढे बघा, मग आता पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे. मग आपल्या मताने आपल्याला याचे का पर्यावरणामुळे प्रदूषणाचं काय होतंय, प्रदूषणामुळे काय काय वाढतं, किंवा माणसाचं जीवन कसं धोक्यात आलंय, हे आपल्या शब्दामध्ये लिहायचं. पुढे बघा, ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया गतिमान झाली, म्हणजे आता ऑनलाईन सुविधा वगैरे आली, याच्यामुळे काय जे शासकीय काम असतील ते आता पटापट व्हायला लागली. बरोबर आहे, जसं की उत्पन्नाचा दाखला वगैरे नॉर्मली मिळतो, पहिला खूप वेळ लागायचा, आता लगेच पटकन मिळायला लागला. याची कारण लिहायची. पुढे बघा, हिंदी महासागरात भारताची भूमिका काय, आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रादेशिक वाद आणि जागतिकीकरणाच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू, या दोन्ही बाजू स्पष्ट करायच्या. काय सकारात्मक आणि नकारात्मक बाजू, या दोन्ही बाजू स्पष्ट करायच्या. ओके, पुढे बघा मित्रांनो, खालील प्रश्नांची उत्तरे द्या. ठीक आहे ना, किंवा उत्तरे तुम्हाला लिहायची ती. मग आता लक्षात घ्या, यामध्ये बघा आता यामध्ये पहिला तुम्हाला बघा काय दिलाय का, जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा. दुसरा दिलाय, महिला सक्षमीकरण म्हणजे काय ते सांगून त्यासाठी करण्यात आलेली उपाययोजना सांगा. राष्ट्रीय एकात्मता वाढीसाठी करण्यात आलेल्या संरचनात्मक तरतुदी स्पष्ट करा. आणि पुढे एका समाजातील विविध घटकांचे हक्क सुरक्षित करणाऱ्या भारतातील विविध संस्था स्पष्ट करा. स्क्रीनशॉट काढून घ्या, याचे टिक मार्क करून घ्या. जे काही तुमच्याकडे मटेरियल असेल, पुस्तक, डायजेस्ट किंवा अजून काय असेल, त्यामध्ये हे बघून घ्या. याची उत्तरं लगेच पटापट पाठांतराला सुरुवात करून द्या. ठीक आहे, काही अडचण नाही. पुढे बघा, खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्याच्या मुद्द्यांच्या आधारे 150 ते 200 शब्दात तुम्हाला स्पष्ट करायचे. आता मग पहिला दिले बघा, भारताच्या परराष्ट्रीय धोरणाची तत्त्वे स्पष्ट करा. आता याला 5 मुद्दे दिले ती काय, अलिप्तवाद हा काल प्रश्न आपण बघितला होता, बोललो होतो तुम्हाला महत्वाचे प्रश्न ती. याच्यातले बघा, आपण कालचे जे क्वेश्चन बघितले याच्यामध्ये खूप सारे असे क्वेश्चन रिटर्न झालेत, म्हणजे काय, हा 1 झालाय, हा 2 झालाय, 3 झालाय, त्याच्यानंतर हे पण झालेलं जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्र, हक्क करणारा भारत विविध संस्था, हे पण झाले. नंतर हा पण देखील झालेला आहे. बरोबर आहे. सार्वभौमत्वाचा आणि प्रादेशिक एकमेकांचा आधार, अंतर्गत राज्य कारभारामध्ये ढवळाढवळ न करणे, हे जे काही पॉईंट दिले तुम्हाला, यावरती तुम्हाला मुद्देनुसार उत्तर लिहायचे. ठीक आहे, पुढे बघा, आधुनिक काळात राज्याची भूमिका स्पष्ट करा. मग शासन, लोककल्याण, शांतता, सुव्यवस्था, आर्थिक प्रगती आणि राष्ट्र उभारणी, याच्यावरती पण एक क्वेश्चन आपण बघितला होता. या सगळ्यांचा स्क्रीनशॉट काढून घ्या पटापट आणि क्वेश्चन लर्न करायच्या मागे लागा. आणि लक्षात घ्या, 100% सांगतो, जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळतील. जर अजूनही तुमचे क्वेश्चन तुम्हाला असेल काय, कमेंट करा. आणि पुढच्या जर पेपराचे जर क्वेश्चन तुम्हाला पाहिजे असतील, किंवा आयएमपी क्वेश्चन जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला पाहिजे असेल, त्यातून जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर मला एकदा कमेंट करा, नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे ना, त्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांना खरंच मार्क पाहिजे ती, आणि असेच कधीच्या काळात अचानक एखादा व्हिडिओ बघणार त्या विद्यार्थ्यांसाठी नाही, का जे विद्यार्थी आपले दररोज व्हिडिओ बघतात, नेहमीच व्हिडिओ बघतात आणि त्याला समजते काय. लक्षात घ्या, तुम्हाला डायरेक्टली
पहिल्यापासून पहिला काय, दुसरा काय, तिसरा काय असं कोणी क्वेश्चन देणार नाही तुम्हाला. तुम्हाला काही देतील का, काही क्वेश्चन देतील, त्यातूनच काही क्वेश्चन येतील तुम्हाला हे सांगणारे मिळतील, पण पहिला लगेच दुसरा असं कोण सांगणार नाही. ठीक आहे ना. त्यामुळे लक्षात घ्या, हे जे दिलेले क्वेश्चन करा, यामध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन हे परीक्षेला 100% विचारले जातील. चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लक्षात घ्या, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून द्या, कारण पुढचे व्हिडिओ पण मी टाकणार आहे. चला भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र आणि पेपरासाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा.